कारण आपण जर कुठलंही वर्तमानपत्र आज पाहिलं असेल, वृत्तवाहिन्या बघत असाल, सोशल मीडिया हाताळत असाल, तर आपल्याला एकच बातमी दिसते ती म्हणजे गॅस टंचाईची. म्हणजे कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की युद्ध हे इराण आणि अमेरिका आणि इस्रायलमध्ये होत आहे आणि त्याच्या झळा या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे कालच्याच गोडाऊन लाईव्ह कुठं आहे? म्हटलं होतं की केवढ्या नाही केला मायक्रोसॉफ्ट गॅस? आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आपल्याकडे खरं तर त्यांचे डेटा सेंटर्स भारत आणि सिंगापूरमध्ये शिफ्ट करण्याच्या विचारात आहेत. ही जरी एक पॉझिटिव्ह बातमी असली तरी इंधन आणि गोडाऊन कुठं आहे? तेल या दोन बाजूंनी केवढ्या विचार नाही केला करायचा गॅस? झाला तर काहीशी चिंतेची बाब ही भारतासाठी सुद्धा आहे. आणि त्यामुळेच खरं तर आज थोड्या वेळापूर्वी म्हणजे जवळपास दुपारी 1:30-2च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्यात महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर खरं तर त्यांनी असं ओव्हरऑल आपल्या देशाचा इंधन आणि तेल साठा आणि नागरिकांची कशी गैरसोय होऊ नये याचा विचार खरं तर त्यांनी करण्याच्या दृष्टीने आणि मग त्या सगळ्या गोष्टी सुरळीत कशा हाताळल्या गेल्या पाहिजेत आणि सगळी जी कायदा सुव्यवस्था आहे ती सुद्धा राखली गेली पाहिजे या दृष्टीने खरं तर त्यांच्यात बैठक झाली. आणि यात महत्वाची गोष्ट अशीच घडली की आता केंद्र सरकारनं एस्मा कायदा लागू केलेला आहे. म्हणजे अत्यावश्यक वस्तूंसंदर्भातल्या काही निर्णय असतात जे केंद्रीय स्तरावर घेतले जातात आणि मग त्याविषयीचा जो निर्णय असतो तो खरं तर केंद्रानं घेतलेला असतो आणि तो सगळ्यांना फॉलो करावा लागतो आणि त्यानुसारच असं होतं की कालपर्यंत जो आपण घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी जर बघितला असेल तर 15 दिवसांचा जो कालावधी असतो तो खरं तर 7 मार्चला केंद्र सरकारनं 21 दिवसांचा केला आणि आज मात्र सरकारनं 21 दिवसांचा हाच कालावधी वाढवून 25 दिवसांचा केलाय. म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस आपल्या घरगुती वापरासाठीचा जो घरातला गॅस आहे तो बुकिंग करायचं पूर्वी आपण 2 आठवड्यानंतर बुक करू शकत असायचो आणि आपल्या घरी 2 आठवड्यांनी नवा सिलेंडर यायचा. पण आता याचसाठी आपल्याला आणखी जवळपास 1.5 आठवडा वाट बघावी लागणार आहे. म्हणजे हाच कालावधी 24 ते 25 दिवसांचा झालाय. त्यामुळे 25 दिवसांनी आपण गॅस बुक करू शकणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला गॅस आपल्या घरात मिळणार आहे. हे झालं घरगुती गॅस बाबत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यातल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि माफ करा छत्रपती संभाजीनगर आणि मग इतर नागपूर वगैरे अशा महत्वाच्या जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथे आता व्यावसायिकांवर याचा कसा परिणाम होतोय तर कमर्शियल गॅस सिलेंडर हे महागलंय. कमर्शियल गॅस सिलेंडरवरती खरं तर केंद्र सरकारनं सर्वात आधी निर्बंध लादलेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस खरं तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सुद्धा वाढ झाली. म्हणजे 60 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर वाढलाय तर कमर्शियल गॅस सिलेंडर हा जवळपास 115 रुपयांनी महाग केला होता 7 मार्चला.